हॅलो मंडळी, नमस्कार. तुम्ही व्हिएतनामला जायचं प्लॅन करताय, पण व्हिसा कसा करायचा माहिती नाही? टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला 10 मिनिटात ई व्हिसा ॲप्लिकेशन कसं करायचं आज ते सांगणार आहे. अरे सांगणार काय, लाईव्ह डेमो दाखवणार आहे. बिकॉज कार्तिक नोज. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण डेमो नंतर फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स म्हणजेच FAQs कव्हर केले आहेत. त्यात तुमच्या सगळ्या शंका दूर होतील. चला तर मग आरंभ करूया. व्हिसासाठी लागणाऱ्या गोष्टी. पहिलं, पासपोर्ट फोटो. 4x6 सेंटीमीटरचा हा पासपोर्ट फोटो तुम्हाला लागतो. JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्येच हा फोटो पाहिजे. याची साईज 2 MB पेक्षा कमी पाहिजे. आणि यात सरळ चेहरा, टोपी नको, ग्लासेस नको, झँकी पँकी कपडे घालून हा फोटो नको आणि हा व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये फोटो पाहिजे. या सगळ्या फोटोसाठी रिक्वायरमेंट्स आहेत. दुसरी, स्कॅन्ड कॉपी ऑफ पासपोर्ट. याची साईज पण 2 MB पेक्षा कमी पाहिजे. आणि याची मेन रिक्वायरमेंट म्हणजे व्हिएतनाम अरायव्हल डेट पासून मिनिमम 6 महिने पुढे तुमचा पासपोर्ट व्हॅलिड पाहिजे. म्हणजे जर तुम्ही व्हिएतनामला 1 जानेवारीला एंटर करणार असाल तर तुमचा पासपोर्ट पुढे जुलैपर्यंत तरी मिनिमम व्हॅलिड पाहिजे. तिसरी, फायनलाइज व्हिएतनाम एंट्री पॉइंट. म्हणजेच तुम्ही व्हिएतनामला कुठल्या सिटीमधनं एंटर करताय ते फायनलाइज करून ठेवा. हे कुठे लागणार आहे मी तुम्हाला नंतर सांगतो. चौथी, तुम्ही व्हिएतनाममध्ये ज्या सिटीमध्ये एंटर करताय तिथला हॉटेल ॲड्रेस. हा पण कुठे लागणार आहे मी तुम्हाला नंतर सांगतो. पाचवी, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड पण जवळ ठेवा. हे तुम्हाला पेमेंटला लागेल. चला तर मग डेमोकडे वळूया. गुगलवर तुम्ही व्हिएतनाम ई व्हिसा असं जर टाईप केलं तर तुम्हाला ही https://evisa.gov.vn या साईटवर जायचं. ठीक आहे. बाकी भरपूर तुम्हाला इथे साईट्स दिसतील, पण तुम्ही याच साईटवर जा. इथे गेल्यावर तुम्ही या ई व्हिसा फॉर फॉरेन इंडिव्हिज्युअल्स याच्यात जायचं. आता इथे काही यांनी इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत, नोट्स आहेत. आता आपण युजली व्हाया एअर जातो, इकडे एंटर करतो, त्यामुळे आपल्याला हे लिस्ट ऑफ एअर बॉर्डर गेट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमचे एंट्री पॉईंट एकदा फायनल करून ठेवा. युजली आपल्या इंडियन्ससाठी नोईबाई एअरपोर्ट हे हनॉयचं एअरपोर्ट आहे, किंवा दानांग एअरपोर्ट हे एक एअरपोर्ट आहे, किंवा तुम्हाला होचिमिनचं एअरपोर्ट जर बघायचं असेल तर ते आहे हे तान सॉन नाट एअरपोर्ट बॉर्डर गेट. इथून आपली युजली एंट्री असते. ठीक आहे, मी सांगतोच तुम्हाला पुढे याचा काय यूज आहे. इकडे काही क्लॉज दिलेत जे तुम्हाला अप्लिकेबल असतात व्हिएतनामच्या लॉमध्ये, ते दिलंय. पुढे पुढे जायचं, हे दोन्ही कन्फर्म करायचे बॉक्स आणि नेक्स्टवर क्लिक करायचं. हा तुमचा आता व्हिएतनाम ई व्हिसा ॲप्लिकेशन फॉर्म आहे. इथून तुम्ही पहिले फोटो अपलोड करायचा. आता इथे पण यांनी वर दिलंय की फोटोची साईज 4 ते 6 सेंटीमीटर, JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये 2 MB पेक्षा कमी पाहिजे असं वगैरे, जे मी सांगितलं होतं तुम्हाला. आता आपण इथे आपला एक फोटो अपलोड करू. हा फोटो अपलोड झालेला इथे प्रिव्ह्यू दिसतोय तुम्हाला. इथे पासपोर्ट डेटाचा इमेज पण हवा असतो. चूज करू फाईल, पासपोर्ट डेटा इमेज ओपन करू. याला थोडा टाइम घेतो प्रोसेस करायला. दोन्ही तो मॅच करायचं ट्राय करतो, पासपोर्टवरचा फोटो आणि पासपोर्टचा फोटो. आता हे तुम्हाला दिसतंय मॅच 97.2% आलंय आपलं, म्हणून ते ओके आहे. युजली मॅच जर नसेल तर तुम्ही नीट फोटो इथे अपलोड करा, ब्लर नसावा तो. पासपोर्टचा पण फोटो सरळ अलाइनमेंट बघून नीट अपलोड करा. चला तर मग पुढे जाऊया. युजली तो पासपोर्टवरनं काही फील्ड्स ऑटोमॅटिकली घेतो. आता मी हा सॅम्पल पासपोर्ट टाकला होता, त्यामुळे त्यांनी काही फील्ड्स घेतले आहेत. आपण काही टाकूया. TOE, सरनेम, मिडल नेम, फर्स्ट नेम दिलंय आपण. डेट ऑफ बर्थ टेम्पररी टाकूया काहीतरी, 1 ऑक्टोबर फॉर एक्झाम्पल. मेल, नॅशनॅलिटी इंडियन. ID कार्ड कंपल्सरी नाही आहे. ईमेल मी सध्या कार्तिक नोसचा टाकतोय. ॲग्री टू क्रिएट अकाउंट बाय ईमेल, येस. रिलिजनमध्ये तुम्ही टाकू शकता काहीतरी, XYZ टाकतोय मी आत्ता. प्लेस ऑफ बर्थ इंडिया. री एंटर ईमेल.
ते ईमेल कन्फर्मेशन पाठवतात आपल्या जीमेलवर. या विजा रिलेटेड सगळे कम्युनिकेशन आपले मेलवर होतात. पुढे जाऊया. त्यांनी इथे लिहिलंय, हॅव यू एव्हर यूज एनी अदर पासपोर्ट्स टू एंटर इन टू व्हिएतनाम? अकॉर्डिंग तुम्ही सिलेक्ट करा. माझं नो आहे. डू यू हॅव मल्टिपल नॅशनॅलिटीज? नो, आय एम इंडियन. तिसरं, व्हायलेशन ऑफ व्हिएतनामीज लॉज रेग्युलेशन इफ एनी? नो. हे तिन्ही नो 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 ऑलरेडी सिलेक्टेड असतात. तुम्ही पण बघू शकता. तुम्ही सिंगल एंट्रीसाठी अप्लाय करता की मल्टिपल एंट्रीसाठी, इथे तुम्ही सिलेक्ट करायचं. मी सिंगल एंट्रीसाठी करत होतो. ग्रांट इज अ व्हॅलिड फ्रॉम. सो ग्रांट ई विजा व्हॅलिड फ्रॉम हे आहे, आता तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत विजा पाहिजे, तुम्ही किती दिवस व्हिएतनाममध्ये राहताय. इथे तुम्ही मॅक्सिमम 90 डेज तुम्ही करू शकता सिलेक्ट. सो मी आता इथे सिलेक्ट करतोय 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर, 15 दिवसांसाठी फॉर एक्झाम्पल. पासपोर्ट नंबर त्यांनी माझा ऑटोमॅटिकली घेतला आहे. इथे इश्युइंग ऑथॉरिटी पण घेतली आहे. टाईप माझा ऑर्डिनरी पासपोर्ट आहे, तुम्ही तुमचा सिलेक्ट करू शकता. डेट ऑफ इश्यू पासपोर्टवरून तुम्ही ठरवू शकता. मी एक नॉर्मल काहीतरी सिलेक्ट करतोय, ऑक्टोबर 1, 2021. 10 वर्षासाठी व्हॅलिड असतो. 30 सप्टेंबर 2031 असा हा माझा पासपोर्ट व्हॅलिडिटी तुम्ही तुमची टाकू शकता. इथे मी हे टेम्पररी टाकलं इन्फॉर्मेशन. तुमचा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, परमनंट रेसिडेन्शियल ॲड्रेस पूर्ण टाका. ते मी टाकतो काहीतरी XYZ स्ट्रीट नंबर 1 पुणे महाराष्ट्र, पिनकोड 411111 काही पण टाकलंय मी इथे. कॉन्टॅक्ट ॲड्रेस तुमचा मोबाईल नंबर टाका. टेलिफोन नंबर, हे सगळे इम्पॉर्टंट फील्ड्स आहेत मार्क करायसाठी. मी तुम्हाला फक्त फिल करून दाखवतोय. इथे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट पण विचारतात, तिथे पण तुम्ही टाकू शकता इन्फॉर्मेशन. त्यांचा रेसिडेन्शियल ॲड्रेस काहीतरी टाका, टेलिफोन नंबर काहीतरी टाका. तुमची रिलेशनशिप, स्पाऊस आहे, हजबंड आहे, फादर आहे, मदर आहे, टाकू शकता तुम्ही. ऑक्युपेशन डिटेल्स इथे मेन्शन करा. एम्प्लॉई आहे, याच्यावर त्यांना खात्री होते की तुम्ही परत याल की नाही इंडियामध्ये, की व्हिएतनाममध्येच स्टे करायचा प्लॅन करताय. युजली हे डिटेल्स पण खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही ऑक्युपेशन काय करताय, मी एम्प्लॉई सिलेक्ट केलंय, प्रायव्हेट सेक्टर इन्फोमध्ये टाकतोय. नेम ऑफ कंपनी टाकू शकता तुम्ही, XYZ टाकतोय. आता तुमची पोझिशन काय आहे, इंजिनियर लिहिलंय सध्या. ॲड्रेस टाकू शकता तुम्ही काय, पुणे. कंपनीचा फोन नंबर, हे ऑप्शनल आहे, बाकी ठीक आहे. पुढे जाऊया. पर्पज ऑफ एंट्री, आय थिंक टुरिझम असावे, पण तुम्ही बाकीचं पण सिलेक्ट करू शकता. इथे मी टुरिस्ट सिलेक्ट करतोय. इंटेंडेड डेट ऑफ एंट्री हा वर्ण घेतोय, जी आपण इथे टाकली होती त्याच्यावरून त्यांनी इंटेंडेड डेट ऑफ एंट्री घेतली आहे. लेंथ पण घेतली नाही, 15 डेज. फोन नंबर इन व्हिएतनाम, जर तुम्ही घेताय जर वेगळं कार्ड, तर तुम्ही फोन नंबर टाकू शकता, किंवा आपला फोन नंबर ऑलरेडी दिला आहे वर, त्यामुळे हे कंपल्सरी फील्ड नाही आहे. रेसिडेन्शियल ॲड्रेस इन व्हिएतनाम, आता तुम्ही जिथे व्हिएतनाममध्ये हॉटेलमध्ये राहताय किंवा कोणाकडे राहताय तिथला ॲड्रेस इथे टाकावा लागतो. फॉर एक्झाम्पल, आता इथे भरपूर फील्ड्स आहेत. रेसिडेन्शियल ॲड्रेस, प्रॉव्हिन्स, वॉर्ड, इंटेंडेड बॉर्डर गेट ऑफ एंट्री आणि बॉर्डर गेट ऑफ एक्झिट. आता हे तुम्हाला कुठून मिळेल, सो मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता मी जसं सांगितलं, आपण 3 सिटीजमधनं एंटर करतोय, एक तर दानांग किंवा हनॉय किंवा होचिमिन सिटी, कारण इथे एअरपोर्ट्स आहेत. त्यामुळे मी इथले काही सॅम्पल ॲड्रेसेस घेतलेत. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं हॉटेल हे दानांगमध्ये असेल, मी एक घेतलं हे रोहन दानांग बीच हॉटेल, याचा ॲड्रेस हा दिलेला आहे इथे. सो इथलं तुम्ही प्रॉव्हिन्स हे दानांग घेऊ शकता. इथे त्यांनी डिस्ट्रिक्ट दिलंय हे न्यू हान सॉन डिस्ट्रिक्ट, आणि वॉर्ड मायान वॉर्ड असं हे ॲड्रेसमध्ये मेन्शन्ड असतं, हे तुम्ही घेऊ शकता. किंवा हनॉयचा ॲड्रेस घेतलाय, तर मी हनॉयचं एक हॉटेल घेतलंय, याचं पण सेम प्रोव्हिन्स सिटी हनॉय, डिस्ट्रिक्ट हुआन काइम, वॉर्ड हानट्रॉंग हे दिलंय, आणि होचिमिनचं पण सेम. असे मी 3 ॲड्रेसचे तुम्हाला फॉर्मॅट दिले. आता या टिप म्हणजे, जर तुमचं हॉटेल बुक नसेल तर तुम्ही असं माझ्यासारखंच कुठलंही हॉटेल घेऊ शकता आणि त्याच्या ॲड्रेसवरून तुमची अरायवल सिटी घेऊन तिथे एंटर करू शकता डिटेल्स. इमिग्रेशनला मेनली हेच लागतं की तुम्ही कुठल्या सिटीमधनं एंटर करताय. एक्झॅक्ट हॉटेल रूम काही त्यांना नाही लागत.
आणि फक्त महत्वाची गोष्ट ही पण लक्षात ठेवा की ह्या फील्ड्स ब्लँक ठेवू नका. तुम्ही गुगल करू शकता हॉटेल्स इन दानांग किंवा हॉटेल्स इन हनॉय, हॉटेल्स इन होचिमिन सिटी आणि त्याचे डिटेल्स ते टाकू शकता. सो आता मी पण हे यूज करून इथे टाकतो. एंटर रेसिडेन्शियल ॲड्रेस मी दानांगचा घेतोय, कारण मी मी व्हिएतनामला जेव्हा गेलो होतो तेव्हा मी दानांगमध्ये गेलो होतो आधी. दानांग सिटी, येस. हानसॉन वॉर्ड. एंट्री आपण दानांगमध्ये करतोय, दानांग इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि एक्झिट तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या हिशोबाने. मी हनॉयचं करतोय, नोई बाई एअरपोर्ट. या डिटेल्स ते टाकावं लागतात. ठीक आहे, हा पण तुम्ही बॉक्स सिलेक्ट करा. कमिटेड टू डिक्लेअर टेम्पररी रेसिडेन्स अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ व्हिएतनामीज लॉज. हे घेतलं. पुढे झालो आपण. एजन्सी ऑर्गनायझेशन इंडिव्हिज्युअल दॅट अप्लिकंट प्लॅन्स टू कॉन्टॅक्ट एंटर इन टू व्हिएतनाम. तुम्ही जर कोणाला कॉन्टॅक्ट करणार असाल एजन्सीला, कुठल्या ऑर्गनायझेशनला, तर तुम्ही येस करा. युजली टुरिस्ट असेल तर हे नोच राहतं. हॅव यू बीन टू व्हिएतनाम इन लास्ट 1 year? अकॉर्डिंगली तुम्ही सिलेक्ट करा. माझं नो आहे. डू यू हॅव एनी रिलेटिव्स हू करंटली रिसाइड इन व्हिएतनाम? अकॉर्डिंगली सिलेक्ट करू शकता. माझं नो आहे. इथे एक नोट मेन्शन केली आहे. डू नॉट रिक्वेस्ट अन इलेक्ट्रॉनिक विजा फॉर अ चाइल्ड इश्यूड विथ अ शेअर्ड पासपोर्ट इफ दॅट चाइल्ड हॅज बीन इश्यूड अ सेपरेट पासपोर्ट. म्हणजेच आपल्या इंडियात कसं होतं, मुलाचा म्हणजे चाइल्डचा आणि त्यांच्या आई वडिलांचा वेगवेगळा पासपोर्ट असतो. तसं असेल तर तुम्हाला इथे त्याचे डिटेल्स भरायची गरज नाही, त्याचा सेपरेट विजा अप्लाय करावा लागतो. पण बाकीच्या कंट्रीजमध्ये कसं असतं, आई किंवा बाबांसोबत मुलाचा पण पासपोर्ट अटॅच असतो, एकातच असतं ते, तेव्हा हे डिटेल्स तुम्हाला भरावं लागतात. इंडियन लोकांसाठी काही याची गरज नाही आयडिया. ठीक आहे, पुढे जाऊया. इथे त्यांनी ट्रिप एक्सपेन्सेस म्हटलंय, हे पण काही कंपल्सरी नाही आहे भरायला, त्यामुळे. आणि तुमचं जर इन्शुरन्स वगैरे असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. माझं तर इथे काही नाही आहे. मी पुढे जातो. नेक्स्टवर सिलेक्ट केलं. हे मी डिलीट करतो चाइल्डचं, मला नाही भरायचं आहे. येस, आय गो टू नेक्स्ट. पेजवर गेल्यावर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन रिव्ह्यू करायला येते. जर फोटो, पासपोर्ट, सगळे डिटेल्स नीट रिव्ह्यू करा. तुम्ही सगळं बरोबर मेन्शन केलंय का इथे. त्यानंतर सगळं रिव्ह्यू केल्यानंतर बरोबर असेल तर तुम्ही ते सिक्युरिटी कोड टाकायचा 135413. नेक्स्ट वर सिलेक्ट केलं की तुम्हाला इथे नोटीस येते, डिक्लेरेशन कम्प्लिटेड. तुमचं ई विजासाठी ॲप्लिकेशन आयडियली इथे झालेलं आहे. आता पुढे तुम्ही इथे कन्फर्म केलं की तुम्ही पेमेंटसाठी जाता. आपण पेमेंटच्या पेजवर आलेलो आहे. आता मी सिंगल एंट्री टाकलं होतं म्हणून मला $25 पे करावं लागतं. जर मी मल्टिपल एंट्री टाकलं असतं तर मला $50 आहे इथे. आय ॲग्री टू पे म्हटलं. पुढे पेमेंट पेजवर तुम्ही गेलात, हे लोड होईपर्यंत मी एक टिप देतो की नॉर्मली जरी पासपोर्टवर इथे माझ्या 97% मॅच दाखवले, कारण मी सेमच फोटो वापरलाय, पण युजली आपल्या इंडियन पासपोर्ट्समध्ये 70 to 80% मॅच होतं. त्यामुळे काही काळजी करू नका, होऊन जातं तुमचं. आलं. आता इथे 2 ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत. एक पे बाय ATM कार्ड, जे की आपलं नाही होऊ शकत. ते पे बाय विजा, मास्टर्ड कार्ड, JCB MX. यापैकी तुमचा जो पण क्रेडिट कार्ड तुमच्याकडे अवेलेबल असेल ते सिलेक्ट करायचं, त्याचे डिटेल्स टाकायचे आणि पेमेंट करायचं. एवढी सरळ साधी सिंपल प्रोसेस आहे. हे पेमेंट झालं तुमचं की तुम्हाला एक मेल येईल. आता मी पेमेंट केलं नाहीये, पण पेमेंटच्या आधी पण तुमचं डिक्लेरेशन बरोबर झालं याच्या रिलेटेड बघा, तुम्हाला इथे मेल आला इथे मला की ह्या डिटेल्स सोबत मी विजासाठी अप्लाय करतोय. ते लिहिलंय त्यांनी, सगळ्या डिटेल्स दिल्यात की वी हॅव रिसीव्ड युअर ई विजा ॲप्लिकेशन विथ दिस ID. प्लीज प्रोसीड विथ ई विजा फी पेमेंट. पेमेंट केल्यावर त्याचं नोटिफिकेशन पण येतं तुम्हाला, असं सेम मेल येतो, पेमेंट इज रिसीव्ड. आणि मग काही दिवसांनंतर तुमचा विजा पण तुम्हाला या मेलवरच येतो. नेक्स्ट टॉपिक, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. व्हिएतनामला जाण्यासाठी व्हिसा लागतो का? हो, भारतीय नागरिकांना व्हिएतनामला प्रवास करायसाठी व्हिसा आवश्यक आहे, म्हणून तो व्हिडिओ करतोय ना. ई विजा अप्रुव्हलला किती वेळ लागतो? युजली हा विजा यायला 3 ते 5 वर्किंग डेज लागतात. पण तुम्ही हा विजा तुमच्या ट्रॅव्हल डेटच्या 1 महिना आधी पण अप्लाय करू शकता. आम्ही तसंच केलं होतं. व्हिसा फी किती आहे? $25, म्हणजेच 2220 ते 2250 सिंगल एंट्रीसाठी.
आणि $50 मल्टिपल एंट्रीसाठी. विजा किती दिवसांसाठी व्हॅलिड असतो? व्हिएतनाम व्हिसा मॅक्सिमम 90 डेज व्हॅलिड असतो, सिंगल एंट्री असो किंवा मल्टिपल एंट्री. ई विजाने कोणत्या कोणत्या ठिकाणून एंट्री करू शकतो? व्हिएतनामच्या 42 इंटरनॅशनल चेक पॉइंटला हा व्हिसा व्हॅलिड आहे, म्हणजेच एअरपोर्टला, लँड बॉर्डरला किंवा सी पोर्ट्सला. टेम्पररी रेसिडेन्शियल ॲड्रेस या फील्डमध्ये काय लिहायचं? व्हिसा ॲप्लिकेशनमध्ये आपण पाहिलंच की आपण जिथे राहतोय म्हणजेच हॉटेल किंवा कोणाच्या घरी तिथला रेसिडेन्शियल ॲड्रेस तुम्ही इथे टाकू शकता. विजा मिळाल्यानंतर एंट्री पॉइंट बदलता येतो का? नाही, जो तुम्ही व्हिसाच्या ॲप्लिकेशनमध्ये एंट्री पॉइंट मेन्शन केलाय तिथूनच तुम्हाला एंटर करावं लागतं. त्यामुळे एंट्री पॉइंट फायनलाइज करताना याची खबरदारी घ्या. ई विजाची मुदत वाढवता येते का? एक्सटेन्शन हे लिमिटेड आहे पण गॅरंटीड नाहीये. त्यामुळे मोस्टली ट्रॅव्हलर्स एक्झिट करतात आणि व्हिसासाठी परत अप्लाय करतात. विजाची प्रिंट सोबत घ्यावी लागते? असं काही कंपल्सरी नाहीये. तुमच्याकडे डिजिटल कॉपी असेल तरी काम होऊन जातं. विजा ऑन अरायव्हलचं ऑप्शन अवेलेबल आहे का? टेक्निकली हो. याला तुम्हाला प्री अप्रुव्हल लेटर लागतं एखाद्या ट्रॅव्हल एजन्सी किंवा तुमच्या रिलेटिव्ह कडून. पण नॉर्मल टुरिस्टसाठी ई व्हिसा हा बेस्ट ऑप्शन आहे. ई विजाच्या काही फेक वेबसाईट्स पण असतात का? हो, तुम्हाला खूप अनऑफिशियल साईट्स दिसतील आणि ते तुम्हाला भरपूर एक्स्ट्रा चार्ज करतील. म्हणून तुम्ही मी दिलेल्या साईटवरूनच अप्लाय करा. विजा ॲप्लिकेशन रिजेक्ट होतं का? आणि झालं तर काय करायचं? व्हिसा ॲप्लिकेशन रिजेक्ट होण्याचे मेन कारण आहेत. पहिलं, एकतर तुम्ही ब्लर फोटो अपलोड केला असेल, किंवा दुसरं तुम्ही इनव्हॅलिड पासपोर्ट अपलोड केला असेल, किंवा तिसरं पासपोर्टवरचा फोटो आणि पासपोर्ट फोटो हा मॅच होत नसेल, किंवा चौथं तुम्ही इनव्हॅलिड एंट्री पॉइंट टाकला असेल. या कारणांमुळे तुमचा व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही परत अप्लाय करूच शकता. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की तुम्हाला पैसे परत भरावे लागतील. तरी या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी त्याचं नक्की उत्तर देईल. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.